अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं मीडियाबाबत एक मोठं वक्तव्य झालेलं आहे। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं असं ते बोललेत। चुकीच्या बाबी लक्षात आल्यावर भूमिका घेणं सुद्धा गरजेचं होतं। अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली असती तर पुढचा सगळा प्रकार टळला असता असं मोठं विधान अजित पवारांनी केलेलं आहे। अजित पवारांनी सगळ्या चुकींचं खापर तिथल्या अधिकाऱ्यांवर फोडलेलं आहे। आपण पाहतोय की मुंढवा जमीन प्रकरण अजूनही तापतच आहे। मात्र या बाबतीत आता अजित पवारांनी पहिल्यांदा एक टोकाचं विधान केलेलं आहे। जो काही घोटाळा झाला तो घोटाळा झालेला आहे, मात्र त्याचं सगळं खापर अधिकाऱ्यांवर फोडलंय। त्यात सगळी चूक अधिकाऱ्यांची होती। चूक लक्षात आणून देणं हे अधिकाऱ्यांचं काम होतं असं दादा बोललेले आहेत। चूक करणाऱ्यापेक्षाही अधिकारी या प्रकरणाला जबाबदार आहेत असं वक्तव्य अजित पवारांनी केल्याचं समोर येत आहे। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। चुकीच्या बाबी लक्षात आल्यावर भूमिका घेणं सुद्धा गरजेचं होतं। अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली असती तर पुढचा प्रकार टळला असता। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं मीडियाबाबत मोठं वक्तव्य समोर आलंय। मुंढवा जमीन प्रकरणावरनं पार्थ पवारांच्या कंपनीवर गंभीर आरोप होत आहेत। आपण पाहतोय की मुंढवा जमीन प्रकरण चांगलंच तापलेलं आहे। या ठिकाणी अजित पवारांचं नाव नेहमी घेतलं जात होतं। त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती। मात्र आता अजित पवारांनी याबाबत एक स्पष्ट वक्तव्य केलंय आणि अधिकाऱ्यांनी ही चूक वेळीच लक्षात आणून घेतली असती आणि कार्यवाही केली असती, कारवाई सुद्धा केली असती तर हा प्रकार घडलाच नसता। अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादांनी केलेलं आहे। आपल्यासोबत रुपाली जोडल्या गेलेल्या आहे। तर रुपाली, या ठिकाणी आपण पाहतोय की अजितदादांनी एक विधान केलेलं आहे। विधान नक्कीच मोठं आहे। दादांनी म्हटलंय की सगळी जबाबदारी आहे ती अधिकाऱ्यांची आहे। तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय? नक्कीच आपण बघतो की अमेडिया एंटरप्राइजेस या संपूर्ण कंपनीने पुण्याच्या जमीन व्यवहारामध्ये ज्याचा व्यवहार केला जात होता तेव्हा नोंदणीसाठी ज्या अधिकाऱ्यांकडे खरं तर ही सगळी कागदपत्र गेलेली होती, त्या अधिकाऱ्याची जबाबदारी होती की सगळी कागदपत्र जी आहेत त्याची पडताळणी करणं, ते तपासणं, त्याची खबरदारी घेणं। आणि त्याच्यामुळे जर त्यांनी योग्य वेळी ती खबरदारी घेतली असती तर पुढे जाऊन एवढं सगळं प्रकरण घडलं नसतं। आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा सगळा घोळ झाल्यानंतर आता अजित पवारांकडून याचं सगळ्याचं जे खापर आहे ते अधिकाऱ्यांच्या डोक्यावरती फोडलं जाते की काय, अशी एक चर्चा खरं तर या निमित्ताने उपस्थित झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महसूल विभागाने एक विधेयक आणलेलं आहे आणि या विधेयकाच्या अनुषंगाने आपण पाहत आहोत की आता पूर्वी असं व्हायचं की असे जे कोणते व्यवहार होत होते याच्यानंतर याचं जे प्रकरण आहे ते थेट कोर्टात जात होतं। मात्र आता महसूल विभागाने जे विधेयक आणलेलं आहे त्याच्या अनुषंगाने पूर्वी तक्रार झाल्यानंतर कोर्टात जात होतं, आता मात्र आपल्याला महसूल विभागाकडे जावं लागणार आहे। तिथे चर्चा करून त्याच्यानंतर पुढची जी पायरी असणार आहे ती कोर्टाची असणार आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आता महसूल विभाग जे ते मधल्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्या थ्रू आपल्याला पुढे जावं लागणार आहे। त्याच्यामुळे हा संपूर्ण जे एक नवीन विधेयक आणलेलं आहे ते नवीन विधेयक नेमकं कुणासाठी आणलेलं आहे असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। आणि आपण बघतो की दुसऱ्या एका विषयामध्ये की जेव्हा ह्या संपूर्ण जमीन घोटाळ्यामध्ये, जमीनच्या व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार आणि सोबतच अजित पवार यांचं सुद्धा आता नाव या निमित्ताने जोडलं जात असताना ही एक माहिती दादांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते एक मोठं वक्तव्य आहे की याच्यामध्ये अधिकाऱ्यांची चूक आहे, त्यांनी पडताळणी करणं गरजेचं होतं। आणि त्याच्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या प्रकरणाचं खापर जे ते आता अधिकाऱ्यांच्या डोक्यावरती फोडलं जात आहे। आणि त्याच्यामुळे आता याच्यावरती आणखी जास्त पुढे जाऊन राजकारण काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र कुठेतरी आपलं अंग बाजूला काढून अधिकाऱ्यांवर धन्यवाद रुपाली सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की आता या ठिकाणी न्यायालय नेमकी काय भूमिका घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।